नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पुणे महानगरपालिकेची निवडणूक ही अखेरच्या क्षणामध्ये एकदम रंगतदार झालेली आहे. ही रंगतदार होण्याची कारण म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेळलेल्या खेळ्या. त्यामुळे भाजपला ही जी निवडणूक अगदी एकतर्फी वाटत होती किंवा भाजपकडेच तगडे उमेदवार आहेत असं जे वातावरण निर्माण झालेलं होतं, त्या वातावरणाचा फुगा फोडण्याचं काम अजित पवार यांनी गेल्या 24 तासात केलेलं आहे. अर्थात या 24 तासामध्ये अजित पवारांनी भाजपचे माजी नगरसेवक फोडले नाहीत, तर राज्यातील दोन मोठे पक्ष देखील आपल्या सोबत घेण्यामध्ये सध्या तरी यश मिळवलं दिसत आहे. अर्थात हे यश मिळवताना आपले काका शरद पवार यांच्याच पक्षाला सोबत घेण्यासाठीची त्यांनी तयारी दाखवलेली आहे. सुरुवातीला त्यांचा जो आडमुठेपणा होता की शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार हे तुतारी ऐवजी घड्याळावर उभे राहतील, एका अर्थाने शरद पवार यांचा पक्षच आपल्या सोबत विलिनीकरण करण्याचा त्यांचा हा एक मोठा डाव होता. तो डाव शरद पवारांनी हाणून पाडला आणि अखेरीस शरद पवार यांच्या घड्याळासोबतच युती करण्याचं अजितदादांनी जाहीर केलं. याचा परिणाम हा पुण्यासोबतच पिंपरी चिंचवडमध्ये देखील होणार आहे. त्यामुळं भाजपला या दोन्ही शहरांमध्ये अतिशय सोपी आणि एक म्हणूया की समोर कोणी प्रतिस्पर्धी नाही अशा प्रकारची निवडणूक वाटत होती. पण अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमधल्या पहिल्या सभेमध्ये भाजपला जोरदार तडाखे लगावले. पिंपरी चिंचवडची महापालिका कर्जामध्ये कोणी बनवली, टेंडरमध्ये विक्री कोण करत आहे, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. असं वाटत होतं की अजित पवार आणि भाजप हे नुरा कुस्ती खेळतील, भाजपला अजित पवार हे दोन्ही महापालिकामध्ये बाय देतील. पण तसं झालेलं दिसत नाहीये. सध्या तरी पहिली शाब्दिक तोप ही अजित पवारांनी टाकलेली आहे. अजित पवारांनी शरद पवारांना सोबत घेतलं, याच्यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाची बदनामी जास्त झाली. कारण तुम्ही सत्तेसाठी तुमचा पुरोगामी पण सोडत आहात, तुम्ही सत्तेसाठी भाजपसोबत जात आहात, कारण त्या भाजपसोबत अजित पवार आज हे सत्तेमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. आणि अजित पवारांना मात्र अशी बदनामी सहन करावी लागली नाही, हा मात्र त्यांचा बोनस आहे. आता दुसरं काय झालं, पुण्यामध्ये भाजपानं शिवसेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यामध्ये युतीवरनं इतकं घमासान युद्ध झालं की शिवसेनेला अपमानास्पद वागणूक मिळाली असं वाटू लागलेलं आहे. भाजपनं पहिली अट अशी टाकली होती की युतीची जी चर्चा करण्यासाठी की तुम्ही रवींद्र धंगेकर यांना आमच्या समोर आणायचं नाही. रवींद्र धंगेकर ज्यांनी मुरलीधर मोहोळ जे आता भाजपचे प्रभारी आणि केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्यावरती जैन बोर्डिंग प्रकरणावर जोरदार हल्ला चढवलेला होता. त्यामुळं रवींद्र धंगेकर यांची सावली देखील आम्ही या चर्चेमध्ये सहन करणार नाही अशा प्रकारची तंबी भाजप नेत्यांनी ही शिंदेच्या शिवसेनेला दिलेली होती. हा अपमान देखील शिंदेंनी गिळला. तरी भाजपनं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला फारशा चांगल्या जागा दिल्या नाहीत आणि ती जी संख्या होती ती डबल डिजिट देखील नाही असं सध्या कळतंय. आणि याचा परिणाम असा झाला की शिंदे सेनेमध्येच आपापसामध्ये भांडणं सुरू झाली. कुणी उपसभापती नीलम गोरे यांच्या घरासमोर आंदोलन केलं. शिवतारे आणि शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्यामध्ये भांडण झालं. अगदी शिवतारे यांनी नाना भानगिरे यांचं गचुंड पकडलं. इथपर्यंत या सगळ्या कहाण्या जाऊन पोहोचल्या. त्यामुळं रवींद्र धंगेकर यांना तर तिकीट देखील देणार नाही, युतीमधनं देखील तिकीट देणार नाही. शिवसेनेने जर तिकीट दिलं तर आम्ही ते मान्य करणार नाही. एक रवींद्र धंगेकर यांच्या मुलाला आम्ही तिकीट देणार नाही, त्यांची पत्नी असेल तरच आम्ही त्यांना युतीमध्ये घेऊ, अशा प्रकारच्या अटी या भाजपनं शिंदे सेनेसमोर टाकल्या. त्याचा परिणाम असा झाला की एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी मग थेट अजित पवारांची जिजाई या बंगल्यावरती भेट घेतली. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांचं बोलणं देखील झाल्याचं कळतं आहे. आणि भाजपसोबत राहून लाथा खाण्यापेक्षा, कमी जागांवर लढण्यापेक्षा आणि आपल्याच पक्षामध्ये त्यावरून दुही माजवण्यापेक्षा अजित पवारांसोबत आपण गेलं तर कसं राहील याची चाचपणी त्या निमित्तानं सुरू झाली. आता हे दोन पक्ष सोबत घेतल्यानंतर भाजपला तडाखा देण्यामध्ये देखील अजित पवारांनी कमी केलेलं नाही. भाजपकडे अतिशय प्रबळ उमेदवार आहेत. भाजपनं त्यासाठीची पूर्वतयारी केलेली होती. त्यामुळं अनेक जुन्या नेत्यांचे जुन्या कार्यकर्त्यांचे त्यांना पत्ते कापावे लागत होते. आणि हे जे कापलेले पत्ते होते, हे जे कापलेल्या उमेदवाऱ्या होत्या, हे सर्व नेते अजितदादांना अगदी सहजपणे उपलब्ध झाले. आणि त्यातलं पहिलं जे नाव आहे की कुणाल तापकीर, भाजपचे आमदार भीमराव तापकीर खडकवासल्याचे त्यांचेच पुतणे हे अजित पवारांना भेटायला गेले. म्हणजे भाजपच्या नेत्याचा देखील पुतण्या आपण फोडू शकतो हे अजित पवारांनी दाखवून दिलं. त्यानंतर धनंजय जाधव जे पुणे शहर भाजपचे शहर चिटणीस होते, त्यांना देखील दादांनी आपल्याकडे घेतलं, त्यांचा प्रवेश देखील झालेला आहे. याशिवाय भाजपचे जे माजी नगरसेवक आहेत वडगाव शिरी प्रभागातून
सुनीता गलांडे आणि संदीप जराट हे राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत. याशिवाय पुण्याचे माजी उपमहापौर ज्यांना भाजपकडे तिकीट मिळण्याची अपेक्षा होती ते मुकारी आलगुडे हे देखील अजित पवारांसोबत गेलेले आहेत. शंकर पवार जे ज्येष्ठ नगरसेवक आहेत त्यांना तिकीट भाजपने नाकारलेलं होतं ते शंकर पवार देखील अजित पवारांना जाऊन मिळालेले आहेत. याशिवाय काँग्रेसचे दत्ता भैरट ज्यांनी 2 वेळा शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढवली होती त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. याशिवाय नीनाताई मांदळकर म्हणून आहेत ज्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका होता त्यांनी देखील घड्याळ बांधणं सोयीचं समजलेलं आहे. ही जर सगळी पार्श्वभूमी जर पाहिली तर अजित पवार यांनी 2 पक्ष आणि भाजपचे नाराज उमेदवार इच्छुक उमेदवार त्यामध्ये माजी नगरसेवक आहेत आमदारांचे नातेवाईक आहेत अशी चांगली जमावजमा आपल्या सैन्याची केलेली आहे हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आता ही सगळी मंडळी भाजपला कितपत टक्कर देईल हे आपल्या पुढच्या काळामध्ये दिसलंच. पण ही जी निवडणूक पुण्यामधली तरी ज्या पद्धतीनं असं वाटत होतं की भाजप अगदी त्यांच्यासमोर कोणी प्रतिस्पर्धी नाही कोणी तगडा उमेदवार नाही असं जे वाटत होतं त्याला अजित पवारांनी गेल्या 24 तासामध्ये छेद दिलेला आहे एवढं मात्र निश्चित. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणखी काय काय घडामोडी होणार हे अपडेटसाठी नक्की पात्रा लेट्स अप मराठी.